आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. सर्वेसरा संघे सकाळ या कार्यक्रमासाठी तुम्हाला आम्ही स्वागत करीत आहोत. आज स्तोत्रसंगीता दुसरा अध्याय मनन करणार आहे. स्तोत्रसंगीता 2:7 मध्ये तू माझा पुत्र आहेस आणि आज मी तुला जन्मलेला आहे. तर देवाचा पुत्र कोण होऊ शकतो? योहान 1:12-13 मध्ये ज्याने येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलं आणि त्याला आपल्या जीवनामध्ये अंगीकार केलं, त्यांना देवाचा पुत्र होण्याचा अधिकार देवबापा आम्हाला हक्क देतो. आणि तू मला माग, म्हणजे तुला मी राष्ट्रीय दिला असं परमेश्वर म्हणतो. आणि पहिला योहान 3:1 मध्ये देवाने आमच्यावर एवढं प्रीती केलेलं आहे, तो आम्हाला पाहून म्हणतो तू माझा पुत्र आहे, तू माझा लेकरा आहे. किती मोठं भाग्य आहे प्रभू. आता आम्ही देवाचं लेकरं आहे आणि पुढे काय होणार आता कल्पना नाही. पण पहिला योहान 3:2 म्हणते येशू ख्रिस्त परत येताना आम्ही येशू ख्रिस्तासारखं आम्ही होणार आहे म्हणून. आणि रोमिकरास पत्र 8:15-16 मध्ये पवित्र आत्मा साक्षी देतो की आम्ही देवाचे लेकरं आहे. आणि रोमिकरास पत्र 8:17 मध्ये तुम्ही लेकरं असला तर तुम्ही देवाचा वारसा आहात. किती मोठं भाग्य आहे पाहू. तर तुम्ही येशू ख्रिस्ताला तुमच्या मनात जीवनामध्ये स्वीकार केलेला आहे का? अंगीकार केलेला आहे का? देवाच्या प्रेमाला ओळखून घेतलेलं आहे का? तर तुम्ही देवाच्या लेकरं आहे. तुम्ही जे काही मागाल देवापद तुम्हाला देणार. राष्ट्रीय देणारा परमेश्वर का हे देणार नाही का? माझ्या नावाने जे काय तुम्ही मागाल ते मी तुम्हाला देईल असं म्हटलं योहान 14:14 मध्ये. तो परमेश्वर आज तुमच्या मनाची आरोळी ऐकतो, तुमच्या काय प्रार्थना ऐकतो. तुम्ही देवाचे लेकरं आहे. तुम्हाला दिलं नाही तर कोणाला देणार? म्हणून देवाकडे प्रार्थना करणार आहे. आजचा दिवस तुमच्या काय आवड आहे, काय गरजा आहे, तुम्ही देवाचा लेकरं झालेलं आहे. येशूला स्वीकार केल्याबद्दल प्रार्थना करूया. पवित्र देवबापा धन्यवाद. जे कोणी येशूवर विश्वास ठेवून त्याला स्वीकार करतो त्याला देवाचा पुत्र होण्याचा हक्क अधिकार तू देतो. आज येशू तुला स्वीकारलेलं प्रत्येकानं लेकरं बनवलेलं आहे. त्यांचे सर्व मनाच्या गरजा पूर्ण कर. प्रार्थना ऐक प्रभू. आणि त्यांना राष्ट्र काय जे काय तुझ्या नावाने मागतात सगळं काय दे. आजचा दिवस त्यांचे जीवनामध्ये आशीर्वादाचा दिवस असू दे. येशूच्या नावाने मागील मला एक प्रभू राजा. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. उद्या सकाळी पुन्हा भेटूया. आमेन.